त्याच्यामुळे ते लवकर आले. काय सांगावं आणि असं मंडळी तशी ती लवकरात लवकर अर्जंट सापडवली. चांगली मस्त. ओके ओके. काय सांगावं मंडळी, मागच्याच महिन्यात माझं लग्न जमलं होतं. ते बाळासाहेब काका आहे ना, त्यांनी जमवलं होतं. मामा आहे ते आमचे. पण काय सांगावं, असा नवरदेव पाहिला तो चालू लग्नातूनच पळून गेला. कारण ब्राह्मण काकाच असे होते, त्यांनी कर्नाटकी भाषेत मंगलाष्टक म्हणले. नवरा पळून जायचं नाही तर काय होईल. पण असो, आता तुमच्या गावात आल्यानंतर इथंच म्हणलं दुसरं लग्न करून टाकावं. तेवढ्यात हे सापडले. चला म्हणलं टाकू उरकून. मग आवडलं, रंगाला रंग, शेंगाला शेंग, ठेंगणे ठुसके सारखे ओके दिसले. म्हणलं चला करून टाकावं. मामा चला, मामा चला मामा, चला बाळासाहेब मामा, चला मुलाच्या उभे राहण्यासाठी या. उभा राहायचं फक्त. चला. हा मुलाचे मामा इकडून या आणि अंतर पण धरायला दोघे जण आपण तरी. लगेच नाही अजून, थांबा ना, वेळ आहे अजून. मामाची ओळख करून दे. पटवाले थांबा. हे आमच्या यांचे मामा, पुढे या मामा, पुढे येऊन उजाड पाडा. हे आमच्या यांचे मामा आणि हे माझे मामा. आमच्या यांचे मामा हे अमेरिकेला असतात. अमेरिकेत खूप मोठा बिझनेस आहे यांचा. काय? खूप मोठा बिझनेस आहे. काय? हे तिकडे ना, हे तिकडे नदीला मासे धरतात. हे यांचे मामा. असं. मामांची तब्येत बघितली का? मामांच्या तब्येतीवर जाऊ नका. हा त्यांचा नाईटचा ड्रेस आहे. मामाचे कपडे आणि कपडे मलाच माहिती आहे. हा मामांचा नाईटचा ड्रेस. मामांची तब्येत बघितली का? कोरोना दोनदा भारतात आला बर का अक्का. कोरोना दोनदा भारतात आला पण मामाला टच सुद्धा केला नाही. कोरोना तर मामाला झालाच नाही, पण कोरोना दोनदा मामा झाला. मामा या, मामा इकडे या, उजाडपाडा इकडे येऊन. हे आमचे मामा, हे सध्या दुबईला असतात. मामाच्या उंचीवर नका जाऊ म्हणा. उंचीवर जाऊ नका मामाच्या. मामाचे कपडे आणलं. तेच हे आमचे मामा, हे दुबईला असतात. दुबईला खूप मोठा बिझनेस आहे यांचा. काय करते? खूप मोठा बिझनेस आहे. काय? इतका मोठा बिझनेस आहे की विचारूच नका. काय काय म्हणलं सांगा की. म्हणलं विचारू नका. यांचा बिझनेस म्हणजे यांचं केसर फुगे ऐकतात हे. पण दोन्ही मामा वेळेत वेळ काढून लग्नाला हजर झाले म्हणून मामाला धन्यवाद. ते धन्यवाद म्हणून चला लगेच अंतरपट धरायला सुरुवात करा. लगेच लग्नाला सुरुवात करायची, कारण मलाही हे लग्नावर कोण दुसऱ्या लग्नाला जायचंय. हा बाबा बाबा याचं ना माझं लगीन लावा. याचं ना माझं लगीन लावा. बाबा याचं ना माझं लगीन लावा. बाबा याचं ना माझं लगीन लावा. याचं ना माझं लगीन लावा. याचं ना माझं लगीन लावा. ब्राह्मण बुवा मंगलाष्टकांना सुरुवात करा. शुभ मंगल सावधान सावधान. शुभ मंगल सावधान. शुभ मंगल सावधान सावधान.
अशा प्रकारे लग्न सोहळा पार पडलाय. हार घाला ना. नवरदेवला हारच नाही आणलेले, विसरले टायमावर. अशा प्रकारे हा लग्न सोहळा पार पडलाय इथं. टाळ घालाय काय माझ्या तरी मामांनी खाली बसून घ्या. टाळ घाला त्याचे काय पळाले काय? अरे मामा गेले. मामा इकडे या. मामा इकडे, मामा मामा दुसरं पाहिजे ना करा. हार घालायच टायमाला. हे मामा करा जाऊ दे तोपर्यंत. ए उठा उठा ना. मामा अशा प्रकारे आमच्या लग्नामध्ये दोन्ही मामांचं लग्न उरकून गेलं. ऐका ऐका, चेअरमन यांच्याकडून नवऱ्याला दाढी करायसाठी पैसे आले 100 रुपये. धन्यवाद. नवरी बापावर गेली, तुम्हाला सांगितलं नाही. अशा प्रकारे लग्न सोहळा उरकलाय. तुम्ही मामा बसा खाली आता. बसा, नवरदेव थांबा. आता लग्न अशा प्रकारे झालेलं आहे आणि लग्न झाल्यानंतर नाव घेण्याचा कार्यक्रम असतो बरं का. म्हणून लेडीज फर्स्ट म्हणून पहिल्यांदा मी नाव घेते हा, घ्या. आणि नंतर आमचे कारभारी नाव घेतील. घेऊ का? घेऊ का हो? घ्या की नाही? नवरा असा पाहिजे. कसा पाहिजे नवरा? असा. बस म्हणलं. बसव खाली. अरे ऐ बसा ना. हे बसा खाली. ऐकतच नाही मी याला चव्हाण दावाचा. असू द्या, कसं होईन आहे. लेडीज फर्स्ट म्हणून मी पहिल्यांदा नाव घेते. तर देवळीत देवळी देवळीत देवळी देवळीत होता पेढा. मी तर घेते. देवळीत देवळी देवळीत होती किसनी. देवळीत देवळी देवळीत होती किसनी. वय तुमचं नाव काय? साबणाची घासणी. सागर. सागर बरी. काय सांगावं बाई, माझ्या पहिल्या नवऱ्याचं पण नाव सागरच होत. देवळीत देवळी देवळीत होती किसनी. देवळीत देवळी देवळीत होती किसनी. मी बसले संडासला, यांना डुकरानं दिली ढुसणी. असं आता हे नाव घेतील. घ्यावं एक नाव. चुकलं, चुकलं. मला म्हैस म्हणले. मामा डबल एकदा वन्स मोर. हा जोरात. सासू बसली आईस पैस माधुरी माझी गावल्याची म्हैस. म्हैस. चेअरमन, तुम्ही तर म्हणलं दिलंय चांगलं आहे, हे असं दिलं वय गोतून. मला म्हैस म्हणला. मला सांगा महिला मंडळ, किती देखणी. खरं सांगा, कोणी माझ्या आई सारखे, कोणी माझ्या बहिणी सारखे, मी म्हशी सारखी दिसते का हो? कोण वय म्हणलं? का रे हो, तुझ्या का रानात चरायला आलते का मी? हा कशाला मला म्हैस म्हणते? हा आता मी पण एक सुंदर नाव घेते बघा. मी पण काय कमी नाही. देवळीत देवळी देवळीत होता पेढा. देवळीत देवळी देवळीत होता पेढा. मी गवळ्याची म्हैस तर आमचे हे पकालीचा. तर चला आता शेवटचं एक नाव घेते आणि यांना इथं सोड चिठ्ठी देते. तुमच्या सर्वांसाठी एक देवाचं नाव घेते बर का. हा, घ्या. आधी केली बारशी, पैठण केलं गेल्या वर्षी. पैठणात पाहिली नाथ महाराजांची कावड, मग लागली पंढरीची आवड. पंढरीचा सोहळा खास, देव आले आसपास. आधी केली बारशी, मग केलं पैठण केलं गेल्या वर्षी. पैठणात पाहिली नाथ महाराजांची कावड, मग लागली पंढरीची आवड. पंढरीत पाहिला विठ्ठल रुक्माईचा जोडा, मग पाहिला पालखीचा वडा. पालखीच्या वड्याला असतो ज्ञानोबारायचा घोडा, ज्ञानोबारायच्या घोड्याला घुगराची पालखी. मग पाहिली मुक्ताईची पालखी, मुक्ताईच्या पालखीला मोत्याचा तोरा. मग पाहिला गोपालपुरा, गोपालपुऱ्यात पाहिला जनाबाईचा खेळ. मग झाली आनंदीला जायची वेळ, आनंदीचा सोहळा खास, देव आले आसपास. साधू संतांची केली सेवा, मग गेले महादेवा. महादेवात व्हायला बरी, मग झाली जगन्नाथला जायची पाळी. जगन्नाथ मध्ये घेतली माल, मग झाली घरी जायची वेळ. घरी जायला घेतली भेळ, भेळ मध्ये होता लसूण. आणि आमच्या यांचं नाव घेते बसून. असो असा हा माझा सोन्यासारखा नवरा, सोन्यासारखा संसार. पण काय सांगावं, माझ्या संसाराला लागली नजर आणि आमच्या यांना लागलं व्यसन. बसा तुम्ही, आता काम झालं. हो द्या. पुढच्या बाजूला. आमच्या यांना लागलं व्यसन आणि साधं सुद्धा व्यसन नाही लागलं बर का. तर यांना लागलं दारूचं व्यसन. ते का दररोज घेत नाही, पण हप्त्यातून फक्त 6 दिवस घेतात. एक दिवस फक्त तेवढी सुट्टी देतात रविवारची. तसे लय इमानदार आहेत. तसे लई इमानदार आहेत.
नागवा नवरा नागवी नवरी उडा तुम्ही शेज मंडपी उभे दोघे नागव्या नवरीने संसार नागवला नागवा नवरा बाई दादला केला. मायबाप माझे नाथ महाराज सांगतात नागवा नवरा आणि नागवी नवरी. पण हे नागवे कोण आहेत? नागवा नवरा आणि नवरी कोण आहेत? लग्न असतं ते दोघांचं, मग एक स्त्री असेल एक की पुरुष असेल, दोघांचं लग्न असतं. पण ते दोघे कोण? मन आणि बुद्धी. मन आणि बुद्धी हे नागवे असतात. एकदा का मन आणि बुद्धीचं लग्न झालं, त्यांचा विवाह झाला की ते दोघे सुखाने संसार करू लागतात. पण मन हे विचलित झालं तर ती बुद्धी त्या मनाला दुसरीकडेच घेऊन जाते. म्हणून नको नको मना गुंतू माया जावी. तर महाराज असं हे मन आणि बुद्धीचं लग्न लागलं. लग्न लागल्यानंतर त्यांचा सुखाने संसार चालू झाला. माझे नाथ महाराज म्हणतात नागव्या नवरीने संसार वेडीला नागवा दादला बाई नवरा केला. आणि बाबा बाबा यातन माझं लगीन लावा. बाबा यातन माझं लगीन लावा. 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 बाबा यातन माझं लगीन लावा. म्हणून असो आमच्या यांना व्यसन लागलं आणि म्हणून मी एक विचार केला, आता सर्व सोडून द्यायचं आणि त्या तुळजापूरला जायचं. तुळजापूरला जाऊन त्या तुळजाभवानी मातेला जोगवा मागायचा आणि तो जोगवा त्या आईच्या द्वारात नेऊन टाकायचा. म्हणून सर्व जोगवा होईल. सर्वांनी जोगवा वाढा. महिला मंडळ जोगवा वाढा, नाहीतर उद्या सकाळी तुमच्या डोक्यात वाव होतील. आणि पुरुष मंडळीचं सांगत नाही आता काय होईल. पण असो तर असा हा आईचा जोगवा. आईचा जोगवा जोगवा माझे. आईचा जोगवा माझे. आईचा जोगवा आईचा जोगवा जोगवा माझे. सारणे मला मिळालीना. सारणे मला मिळालीना. आईचा जोगवा जोगवा आई आई पैसे घेऊन दे. थांब बघता पैसे येऊ दे. पैसे घेऊ दे आईला. बायडा अक्का यांच्याकडून 121 रुपये. चहा 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 पैसे पावले का देव भाऊचा जातोस. चहा चहा देव पैसा मागतो जेवढे. अरे कोणाचं येतं नाव सांगा. थांबा 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 देवाच्या अंगात आले. नाव सांगा तसे पैसे देऊ नका. त्यांच्याकडे द्या पैसे. माझ्याकडे आणून द्या इकडे. जोग हो गेला उडत. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. महिषासुर मर्दनाला गुणी. महिषासुर मर्दनाला गुणी. विविध कामाची करवया झाडणी. विविध कामाची करवया झाडणी. भक्ता लागितो पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागेन. जोगवा जोगवा मागेन. जोगवा जोगवा मागेन. आईचा जोगवा चहा चहा एवढं चहा करून आणायचा आहे. चहा नसला तर बघता वडापाव पण चालत दुकानं पण झाली. आई बघता वडापाव नसला तर बिस्किटचा पुडा पण चालन बघता. आई माझं गोड होता का. बघता बघता तुझं घोडा असेल तर तिकडं लोणंदला नको, पुढे वेळापूरला नेऊन सोड. आई गोड नाही ग कोड 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 होतं बाई. लवकर विचार बघता बघता देवाचं नवीन वार आहे. एकदा का वारं गेलं आईला 7-8 10 फॅन लावा लागत तेव्हा वारं येतं बघता. बघता विचार लवकर बघता. आई अहो आई अहो सिस्टमवालीचं दारू का सुटन. कहून बिचाऱ्याच्या मुलावर उठला बघता. चांगली सिस्टम लागली तुला दाखवलं जाईना का. बघता बघता
सिस्टीमवाल्याची दारू सुटाल, सिस्टीमवाल्याची दारू सुटाल, जेव्हा त्याचा लिव्हर फुटन. बघता आई आणखीन एक कोड होता का? बोल बघता. आई लवकर लवकर विचार, सोपं सोपं विचार बघता. आईचा एवढा अभ्यास नाहीये. आई हो आई हो. पाऊस का पडन? नंदी बैल कोंबडी मारली का बघता? आई हो एक कोड होतं का? बर बोल बघता बोल. पण हो. काळी कोंबडी पांढरा अंडा का बरं देती? काळी कोंबडी पांढरा अंड देती, मग तू दे. मी कसं काय देऊ? मी कोंबडा आहे ना. मग कशाला विचारतो उगा? तुला काय अरे बघता, तुला काय देव का पोल्ट्री फार्म मध्ये कामाला वाटला का बघता? अरे या देवाला साधा सुद्धा समजू नको बघता, या देवाला साधा सुद्धा समजू नको. हा देव वल्ल्या झाडाला आग लावणारा देव हे. फक्त याला सकाळी सकाळी चहा प्यायला चूल पेटत नाही, असं आहे का? असा हा देव बघता. हा. तुझी काळी कोंबडी पांढरा अंडे देते, हो बरोबर बघता. हो बघता एक काम कर हा बघता, हा कापड घे 5 मीटर. घेतलं घेतलं, लयच फास्ट आहे बघता. घेतलं त्यात 5 किलो हिरवे लिंब बांध, बांधले 5 किलो हिरव्या मिरच्या बांध, बांधले 5 किलो बिबुआ बांध, बांधले 5 किलो गाजर बांध, बांधले 5 किलो टमाटे बांध, बांधले अरे काय काय सगळ्यांचं गठोडा बांध बांधले. आणि तुझ्या कोंबडीच्या बाळात बांध. आई हो. एवढं वजन कोंबडी मरेल ना. कोंबडी मरण वय. हा मला सांग बघता, हा जर वजन कोंबडी मेली, हा देवाचं डोकं बघ, हा गुडघ्यात आहे का? गुडघा डोक्यात येते. असं आहे का? तर बघता एवढे वजन जर कोंबडी मेली हा तर अंड घालायचा कुठं प्रश्न आहे? हो देवाला येण्यात काढतो बाई. हो, तेवढं करा. बघता बघता 3 तास झाले देव इथं उभा आहे, हा पण कुणी जोगवा वाढत नाही बघता. हा ना. बघता ऐसा जोगवा मागोनी ठेविला. वा क्या बात आहे वा. पाहुणे मारा सारी टाळ्या वाजा. हा ऐसा जोगवा मागोनी ठेविला, नवस महाद्वारी जायने फेडिला. माय बाप, हा जोगवा मागून ठेवला. हा तुळजा भवानीचा जोगवा, माझ्या माहूरच्या रेणुका मातेचा जोगवा, गाणगापूरच्या दत्त महाराजांचा जोगवा, नवे नवे तुळजापूरच्या तुळजा भवानी आईचा जोगवा. असा हा जोगवा मागून ठेवला. आणि याचं काय केलं तर हा त्या देवीच्या, त्या आईच्या प्रांगणामध्ये, तिच्या दारामध्ये नेऊन टाकला. म्हणून असा हा जोगवा. तर असो, किती वेळ संपूर्ण टाकायचं पण घ्यायचं अजून. आईचं जोगवा जोगवा वाजवा. आईचा जोगवा मागेन. एक फक्त 20 मिनिटं शेवटचं भारूड होईल. कुणी जागा सोडू नका, कुणी उठून जाऊ नका. महाराष्ट्रात गाजलेलं नामवंत असं पात्र एक शेवटचं करण्याचा प्रयत्न करतो. मी काही खूप मोठा भारूडकार नाही, पण एक प्रयत्न करतो छोटासा. कुणी मावशांनी उठायचं नाही.